फायनली तो दिवस आलाय ज्या दिवशी बहिणीचं लग्न होतं आणि आदल्या दिवशी आम्ही पुण्याला जायला निघालो, कारण पुण्यात आळंदीमध्ये लग्न होतं. तर आम्ही घरच्या सगळ्या मेंबरसाठी ट्रॅव्हल्स बुक केलेली आणि आम्ही सगळेजण ट्रॅव्हल्स मधून चाललेलो. अंकल जरा जिम पडलो असल्यामुळे अंकल असं अँगलला धरून व्यायाम करत होते. देन तेजल सुद्धा झोपलेली आणि माझं काय काम चाललेलं माहितीये का, मी ट्रॅव्हल्स मध्ये सुद्धा मेहंदीच काढत होते. मग सकाळ सकाळ आम्ही 7 वाजता पोहोचलो तिथे हॉलवर आणि सगळ्यांनी आपापलं मस्त मध्ये आवरलं आणि हा माझा लुक होता गाईस लग्नामध्ये. सो मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं की मी कशी दिसत होते. हळूहळू सगळे पाहुणे रावळे जमत होते गाईज आणि लग्न जसं जसं जवळ येते ना तसं मी खूप एक्सायटेड होते. तर आमचं असं ठरलं होतं सगळ्यांचं की एकाच दिवशी सगळं काही करायचं, एंगेजमेंट, हळद आणि लग्न सुद्धा. तर पहिल्यांदा तिची एंगेजमेंट झाली. एंगेजमेंटचा लुक तिचा मी कॅप्चर नाही करू शकले ह्यामध्ये. मी तिने तिच्या आयडीला पोस्ट वगैरे केलेला आहे रील्स, सो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तिचा लुक वगैरे कसा होता. देन नंतर तिचा हळदीचा जो लुक होता तो रेडी करण्यासाठी आम्ही परत आलो चेंजिंग रूम मध्ये आणि ती अशी काही दिसत होते हळदीच्या लुक मध्ये. सो क्यूट बेबी. सगळे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने होत होते, सगळं शूट वगैरे प्रॉपर. आणि नंतर ना मी सुद्धा तिला हळद लावली. आमची 2 वेळा हळद झाली. मेन म्हणजे आदल्या दिवशी पण आम्ही रात्री हळद खेळली होती आणि त्या दिवशी पण मी तिला हळद लावली आणि ती तेव्हा सुद्धा रडत होती आणि ती आता सुद्धा रडतच होती, कारण बाई तिला ती खूप इमोशनल झालेली. तिला खूप वाईट वाटत होतं की ती आम्हाला सगळ्यांना सोडून चालले म्हणून. प्रत्येक मुमेंटला तिच्या डोळ्यातनं पाणीच येत होतं. मग फायनली तिची हळद आणि एंगेजमेंट झाली आणि खूप लेट झालता. मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे घेतलं. जेवण झाल्यानंतर ना अक्षता टाकल्या. लग्नातला लुक सुद्धा तिचा इतका भारी झाला होता गाईज की खूपच भारी दिसत होती. साऊथ टाईप आम्ही मस्त अशी साडी घेतलेली, तिच्यावर एकदम प्रॉपर सूट होत होती. तिला चांगले मॅच कलर होत होता तो आणि एकदम छान दिसत होती आमची नवरी बाई. नाचायला काय मी इथं पण सोडलेलं नव्हतं, इथं सुद्धा फुल एन्जॉय केला मी, फुल नाचले, फुल राडा केलेला. अक्षता पडल्यानंतर जे काय 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 असतं रीतिरिवाज वगैरे ते सगळं काय होत होतं. पण मला ह्या एका ब्लॉग मध्ये एवढं सगळं घेता येत नाही, त्यामुळे मी छोटे छोटे मोमेंट्स कॅप्चर जे केले तेवढेच मी ह्याच्यात ऍड केल्यात. आणि ह्या 1 फ्रेम मध्ये आमची पूर्ण फॅमिली तुम्हाला दिसेल. खूप लोक मला विचारतात की तुझी फॅमिली दाखव वगैरे, सो तुम्ही ते बघू शकता. आणि मग ती मुमेंट आली ज्या मुमेंटला ती आम्हा सगळ्यांना सोडून चाललेली. तर घरातल्या मोठ्या सगळ्या लोकांनी तिला काही गोष्टी सांगितल्या की लग्नानंतर कसं राहायचं, कसं वागायचं, आणि सगळेजण मिठी मारून वगैरे रडत होते. पण मी अजिबात रडलेली नाहीये गाईस. तर मग लग्न झाल्यावर आम्ही तिच्या सासरी गेलो आणि तिकडे गेल्यावर काय काय झालं, कसं तिचं वेलकम केलं हे तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये समजेल. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट पार्ट गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. लव्ह यू ऑल. कीप सपोर्टिंग. बाय बाय.